नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून यावेळी अनेकांनी वेगवेगळ्या ठिकाणी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलने सुरू केली आहेत। काल दिनांक 12 डिसेंबरला यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथे राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा 12 बलुतेदार कारागीर समूहाच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। 12 बलुतेदार कारागीर वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि संयोजक शंकर चुरागले यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले। या आंदोलनामध्ये अनेक नागरिक उपस्थित होते। तसेच महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटना ग्रामीण यांचाही धडक मोर्चा याच ठिकाणी उपस्थित होता। त्यांच्या काय मागण्या होत्या याचा NTV मराठीच्या प्रतिनिधीने घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट। आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आम्ही ओबीसी बचाव या समितीमध्ये आहे। तर हे जे आहे तर त्यातील अध्यक्ष साहेब काय म्हणतात? साहेब आपलं नाव काय? माझं नाव नितीन चौधरी आहे। राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचा मुख्य संयोजक आहे। आज या ठिकाणी ओबीसी बचाव संबंधाने आम्ही या ठिकाणी धरणं आंदोलन करत आहोत। आजचा जे धरणं आंदोलन आहे ते धरणं आंदोलन 12 बलुतेदार समुदाय आहे महाराष्ट्रातला, या समुदायाच्या पुढाकारामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये आजचा धरणा कार्यक्रम आहे। आणि धरणा कार्यक्रमाचा उद्देश आहे की 2 सप्टेंबर 2025ला महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने जो 129 क्रमांकाचा जो GR काढला आणि या GRच्या माध्यमातून मराठा समाजाला दुसऱ्या जातीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात सामील करण्याचा हा प्रकार सरकारने केलेला आहे। अशा प्रकारचा हा आगळा वेगळा पहिला GR आहे महाराष्ट्रामधला की एका जातीचं दुसऱ्या जातीला प्रमाणपत्र द्यायचं किंवा दुसऱ्या जातीचं एका जातीला प्रमाणपत्र देण्याचा हा पहिला आगळा वेगळा विक्रम महाराष्ट्र सरकारने असा GR काढून केलेला आहे। याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आणि आमचा या धरणा आंदोलनाची मागणी अशी आहे, प्रामुख्यानं याचिका टाकलेल्या आहेत। आमची या संबंधानं भूमिका अशी आहे की जोपर्यंत न्यायालयामध्ये हा GR योग्य आहे की अयोग्य आहे, कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे याचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा GR शासनाने स्थगित करावं। याचं कारण असं आहे की न्यायालयापर्यंत हा GR पोहोचलेला आहे। कारण की इथे जर सरकार आपल्या मनमानी पद्धतीनं रस्त्यावरच कागद तयार करून वाटत असतील, त्याला कायदा म्हणत असतील, त्याला शासन परिपत्रक म्हणत असतील, कारण की कायदा कायदेमंडळात तयार होतो, विधिमंडळात तयार होतो, तिथे मांडायला पाहिजे। हा जो GR आहे या GRच्या माध्यमातून जातीचं प्रमाणपत्र देण्याची आगळी वेगळी प्रक्रिया सरकारने या GRच्या माध्यमातून पेश केलेली आहे। आणि अशी ही जी आहे जात प्रमाणपत्र देण्याची जी आगळी वेगळी प्रक्रिया आहे ही एकूणच जात वैधता जो अधिनियम आहे त्याचं उल्लंघन आहे। जातीचे प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया आहे त्याचं उल्लंघन आहे। आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की याची विधिमंडळामध्ये चर्चा व्हावी। सरकारला आपली भूमिका जी काही मांडायची आहे ती विधिमंडळात मांडली पाहिजे। रस्त्यावर कागद तयार करायचा आणि तो वाटायचा आणि त्यानुसार त्या पद्धतीने अंमलबजावणी करायची, हा काही प्रकार शासनाचा प्रकार असू शकत नाही। आणि हा लोकशाहीमध्ये हा प्रकार असू शकत नाही। लोकशाहीमध्ये विधिमंडळामध्ये लोकांच्या समक्ष आपण जे काही कायदे तयार करतो, आपण जी काही पॉलिसी तयार करतो, आपण जे काही प्रकल्प तयार त्यानंतर कागद तयार होतो। आमची मागणी आहे विधिमंडळात याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि ही मागणी सुद्धा आमची या धरण्याची आहे। तर अशा पद्धतीनं एक सक्षम समाज मराठा समाज, त्याला स्वतंत्र 10% आरक्षण आहे SCBCच्या नावानं, त्याच्यासाठी आता त्याच्यानंतर PWSच्या माध्यमातून जे उच्चवर्गीय आहेत, उच्चवर्णीय लोक आहेत, त्यांच्यासाठी सरकारने केंद्र सरकारने जो PWSचा कायदा आणलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षण घेऊ शकतात। आता या पद्धतीनं मराठा व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीचाही वाटा देण्याचा हा GR आहे। त्याच्यामुळे तीनों उंगलियां मराठा समाज की घी में डालने का काम सरकार ने किया है। एक तगड़ा समाज, सक्षम समाज, ज्याचा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये मोठं प्रभुत्व राहिलेलं आहे, त्याचं या ठिकाणच्या शुगर फॅक्टरीमध्ये शाळा शिक्षण संस्थाच्या प्रक्रियेमध्ये मोठं प्रभुत्व राहिलेलं आहे, सत्तेत राहिलेलं आहे सतत।
मग तो बँकांची सत्ता असो, वेगवेगळी सत्ता असो, असा सत्तारूढ समाज सुद्धा, मागासवर्गीय ओबीसी समाज सुद्धा वाटा घेण्यासाठी सरकारने जी आर काढलेला आहे आणि याचा निषेध करणे आणि या धरण्याच्या माध्यमातून सरकारला कडे मागणी करणे की तुमचं जे काही आहे ते विधिमंडळात सादर करा, इथं सिद्ध करा आणि न्यायालयामध्ये याचा निकाल लागेपर्यंत हा जी आर स्थगित करा, ही आमची मागणी आहे. आज या ठिकाणी बलुतेदार 12 बलुतेदार समुदायाच्या माध्यमातून या धरण्याला आम्ही बसलेलो आहोत. या धरणा आंदोलनामध्ये बलुतेदार समुदायाचे नेते शंकरराव चुरागले, अरुण पाटमाचे आणि विविध नेते या ठिकाणी आहे. संजय भिलकर या ठिकाणी आले होते, या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर भूषण दळवे आहेत, ॲडव्होकेट अशोक यावले आहेत, अरुण वराणे आहेत. ही सगळी मंडळी जी आहे ते आपल्या न्यायासाठी या ठिकाणी धरणा आंदोलनामध्ये सामील आहे. सर आम्ही याच्या विरोधामध्ये न्यायालयात गेलेलो आहोत. येत्या काही दिवसामध्ये न्यायालयामध्ये या जी आरच्या विरोधात जी आमची याचिका आहे त्याच्यावर सुनावणी होणार आहे आणि जे काही आहे तथ्य आहे, जे काही आहे योग्य अयोग्यता, तिथं आम्ही निकाल लावू. शेवटी काय आहे, सरकारनेच जर कायदा बनवलेला आहे तर सरकार म्हणते मागे घेत नाही, कारण की कोर्टात दावा आहे. मग कोर्टात दावा जर आहे तोपर्यंत तुम्ही जी आर स्थगित करा, प्रमाणपत्र देणं बंद करा. हे करत नाही सरकार. आम्हाला उत्तर द्यायसाठी काय म्हणतंय की दावा कोर्टात आहे, आम्ही त्याच्यावर बोलू शकत नाही असं एकीकडे म्हणतात. आमची ही मागणी आहे की तुम्ही तोपर्यंत स्थगित करा जा आणि कायद्याला ठरवू द्या, तिकडे न्यायालयाला ठरवू द्या खरं खोटंपणा जे काही आहे या जी आरच्या बाबतीत. ही आमची मागणी आहे. आम्ही न्यायालयात गेलेलो आहे. शेवटी अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल आणि त्याच्याशिवाय सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरलेलोच आहोत आणि रस्त्यावर या विरोधामध्ये राहणार. मंगेश उराडे आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपल्याला महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटनेचे काही पदाधिकारी वगैरे सगळे जुळलेले आहे. काय मागण्या पाहावा आणि चालू असलेल्या हिवाळ्याची गरमागरम चालू आहे तो विषय, तर काय जाणून घ्या. त्याचे अध्यक्ष आहे आपल्याला जुळले आहे. साहेब आपलं नाव परिचय. मी महेंद्र देवरे, महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष. साहेब काय मागण्या ज्या आहेत तुमच्याकडे आहे त्या मागल्या आहे आणि ते कोण कोण अधिकारी आणि आमदार खासदार आले आहे तुम्हाला त्याचे सविस्तर आम्हाला सांगा. आमच्या प्रमुख 6 मागण्या आहेत. आम्ही ग्रामविकास विभाग मान्य ग्रामविकास मंत्री गोरे साहेब यांच्याकडे आमच्या त्या मागण्या आहेत. 6 प्रमुख मागण्या अशा आहेत की त्यांनी आम्हाला सर्व शासन सेवेत जिल्हा परिषद मार्फत आस्थापनेवर घ्यावं. त्याचप्रमाणे जे थर्ड पार्टी कंपन्या आहेत त्या कंपन्यांची नेमणूक त्यांनी बंद करावी. त्याच्यानंतर वेज कोड 2019 नुसार समान काम समान वेतन या गोष्टी लागू कराव्यात. HR पॉलिसी त्याच्यात आम्हाला जे अलाउन्सेस आहेत ते द्यावेत. त्याचप्रमाणे महिलांना प्रसूती रजेचं पगारी प्रसूती रजा त्यांनी मंजूर कराव्यात. त्याचप्रमाणे जे काही शासकीय कुठल्या नोकरीसाठी ॲप्लिकेशन वगैरे जागा निघतात त्यावेळेस आमच्या लोकांना तिथे आरक्षण असावं. त्याचप्रमाणे जे मानधन आम्हाला कंपन्यांमार्फत पेड होतं आता तर तुर्तास तरी ते मानधन दिनांक 5 तारखेच्या आत त्यांनी द्यावं. या आमच्या प्रमुख 6 मागण्या आहेत. सर काय ह्या मागण्या सरकारनं पूर्ण नाही केल्या, समोर पावलवाट काय तुमची? जर हे सरकार आमच्या जीवावर स्वप्न पाहून मतदानाचं राजकारण करत असेल, निवडून येत असेल, घरकुल हे सर्व घरकुलाच्या जीवावर हे सर्व गोष्टी करत असतील तर आम्ही देखील, आम्हालाही कुटुंब आहे, आम्हालाही घरदार आहे, आम्ही हे आंदोलन तीव्र छेडू. आम्ही थांबणार नाही मात्र, कारण आम्ही तळागाळातल्या लोकांसाठी फार शेवटच्या टोकाच्या माणसासाठी आम्ही काम करतोय आणि तेही तुटपुंजा मानधनावर करतोय. मग तेव्हा आमचाही उद्रेक होईल. कोण कोण विधानसभेहून कोण कोण आलं होतं आपल्याला भेट द्यायला? आमच्याकडे 35 ते 40 आमदार महोदय इथे येऊन गेले. त्यांना आम्ही निवेदन देखील दिलेत. त्यांनी प्रश्न देखील उपस्थित केले. विषय घेतले का? हो, विषय घेतले. 2-3 लोकांनी विषय घेतले. आखरी शेवटचं काय म्हणणं आहे तुमचं? जर शासनाने आमची दखल घेतली नाही, आमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही हे आंदोलन तीव्र छेडू आणि याचा त्रास त्यांनी जे लोकांना खाली ग्राउंड लेवलच्या लोकांना जो शब्द दिलेला आहे सर्वांसाठी गरीब महत्त्वाकांक्षी योजना, त्या योजनेवर आमच्या लोकांमुळे फार मोठा परिणाम होईल, हेही शासनाने लक्षात घ्यावं. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.